गोबा जितेंद्र आव्हाड सारखा आमदार तिथे बसलेला आहे. याच्या आधी ज्या वेळेला आम्ही चोपत होतो त्यावेळेला हा बिळात लपला होता. मराठाही आग आहे, बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एकदा फसवाल, दोनदा फसवाल, एक वेळ येईल हो की तुमच्याकडे उत्तरं नसतील मराठा समाजांच्या प्रश्नांची द्यायला. देवकरू आणि मनसेचं सत्ता आली, या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण उचलणार किंवा मराठा समाजाला न्याय देणार? मला वाटतं तो थर्ड क्लास माणूस आहे. थर्ड क्लास माणसांना काय तुम्ही उत्तर देणार हो? त्याची लायकी नाही आहे. जो माणूस आता एवढे दिवस त्याला का नाही कैवारी आला, आज निवडणुकीच्या बरोबर 1 महिना आधी त्याला का कैवारी आला? 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेनी महायुतीला साथ दिली होती. ह्या विधानसभेला असं नक्की काय झालं की आज सोबळाचा नारा द्यावा लागला? ठाणे प्रिय की दापोली प्रिय? तर रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमोल कोळेकर पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खळखट्याक हे नाव ऐकल्याबरोबर ठाण्यामधून असेल किंवा मनसेमध्ये असेल, अविनाश जाधव दादांचं चेहरा किंवा नाव समोर येतं. त्याच दादांसोबत आपण बोलायला ठाण्यामध्ये आलेलो त्यांच्या ऑफिसमध्ये. राजकारणामध्ये काल राजसाहेबांनी ज्या प्रकारे सोबळाचा नारा दिला, तर राजकारणामध्ये अविनाश दादांची कशी एंट्री झाली हे देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जसं साहेबांनी काल सोबळाचा नारा दिला, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेनी महायुतीला साथ दिली होती. ह्या विधानसभेला असं नक्की काय झालं की आज सोबळाचा नारा द्यावा लागला? आम्ही हिंदुत्वावर चालणारी लोक आहोत, बरोबर आहे. आणि मोदींचा जो अजेंडा होता, म्हणजे आहे, राम मंदिर झालं होतं. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली होती. शिवसेनेने त्यांची बदललेली भूमिका आणि महाराष्ट्रात किंवा देशात हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब, त्यांच्या मुलांनी केलेली हिंदुत्वांची अवहेलना, हिंदू मतांची अवहेलना, या सगळ्यांवर पाहता महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेब एकमेव नाव होते जी हिंदूंच्या पाठी खंबीर उभे राहतील, बरोबर आहे. सो आमच्या सगळ्यांच्याच विचाराप्रमाणे साहेबांनी ती भूमिका घेतली आणि साहेबांनी त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की हिंदूंसाठी घेतलेली ती भूमिका होती आणि मला वाटतं प्रत्येक हिंदूला त्यावेळेला ती भूमिका आवडली होती. सो दरवेळेला ती भूमिका त्यावेळेला आवडली होती आणि आज आवडली जाणार नाही असं कसं होऊ शकतं ना? त्यावेळेला अनेकांना वाटलं की राज ठाकरेंनी घेतलेली बरोबर आहे भूमिका, हिंदूंची मतं वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक एका हिंदुत्व पुढे नेणाऱ्या पक्षाच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहिलो आणि आमच्या मतदाराला ते पण आवडलं होतं. आमच्या मतदाराने उभं राहून मतदान केलं. सो मला असं वाटतं की त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेला ती भूमिका बरोबर होती आणि आज आम्ही आमच्या पक्षाचा विचार केला, बरोबर आहे. शेवटी त्यावेळेला ते हिंदुत्व टिकवणं हे काम होतं. आज आम्हाला आमचा पक्ष टिकवायचा आहे. सो आम्ही आमची निवडणूक लढायची की नाही? मग शिवसेनेला का नाही प्रश्न विचारले जात? तुम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबर 2019ला लोकांनी जो कौल दिला तो एकत्र राहण्याचा दिला. मग तुम्ही काँग्रेसबरोबर का गेलात? बरोबर, का कॉम्प्रो केलीत? प्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरेंनाच का? आता लोकांचं यात एक वेगळं मत आहे ना, राजसाहेबांकडनं अपेक्षा आहेत. मग अपेक्षा आहेत, मग मतदान का नाही करत? मग मतदानाच्या दिवशी तुमच्या अपेक्षा कुठे जातात? मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही की राज ठाकरेंनी पुढे याव्या का? तर राज ठाकरेंकडनं अपेक्षा. फेरीवाले रस्त्यावर स्टेशनवरनं बाहेर पडताना लोकांना ट्रेनमधनं बाहेर येताना किंवा स्टेशनमधनं बाहेर येताना जागा नसते म्हणून राज ठाकरेंनी पुढे यावं, बरोबर. आपण या सगळ्या मुद्द्यांवरती पुढे बोलणार आहोत. पण जे लोकांना किंवा जनतेला जे अविनाश जाधव खळखट्याक करताना दिसतात, खरं तर दादांची सुरुवात राजकारणामध्ये कधीपासून झाली? आणि याला जोडून एक प्रश्न आहे की मनसे हे कधी तुम्ही ऐकलं किंवा बघितलं? म्हणजे त्यावेळेला तुम्ही किती लहान होता? अरे मी खरा फॅन राज ठाकरेंचाच होतो. मला चांगला आठवतोय तो दिवस. 1998ला माझ्या शाळेतनं आम्हाला मॅरेथॉनसाठी आणलं होतं. सतीश प्रधानांची मॅरेथॉन इथे व्हायची. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना शाळेतनं ते पकडून आणायचे, त्यावेळेला ते लावायचे आणि बाई तिथे गर्दी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना घेऊन यायचे. सो तिथे आलो होतो आणि त्यावेळेला राज ठाकरे साहेबांचं भाषण सुरू होतं. अतिशय यंग, तरुण, असे लांब केस, पांढरा सदरा घातलेला असा तो अतिशय सुंदर देखणा तरुण व्यासपीठावर उभा होता आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यावर 1-2च शब्द ते म्हणाले की कोणी असा उभा आहे, कोणी असा उभा आहे, अशात मला भाषण करता येत नाही. आणि तो त्यांचे जे पहिले काही शब्द होते तेच माझ्या आयुष्यावर त्यांच्या बाबतीमध्ये छाप सोडून गेले. आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर मग कॉलेज, शाळा ह्या सगळ्यातनं पुढे जात होतो
आणि नंतर एक दिवस असा आला की 2006ची गोष्ट होती. आम्ही सगळेच आमच्या एरियातली जेवढी मुलं होती ती आम्ही टेंबी नाक्याला दिघे साहेबांच्या देवीला एक 30-35 जणांचा आमचा ग्रुप असा टवाळक्या करत करत त्या जत्रेतनं आम्ही जात होतो. आणि अचानक एक गाड्यांचा ताफा आला आणि एक गाडी, त्या ताफ्यामधली एक गाडी बरोबर माझ्या समोर थांबली आणि मी इथे उभा होतो आणि खिडकीत मला राज ठाकरे दिसले. आणि राज ठाकरे दिसले, मी राज ठाकरेंना पाहिलं म्हणून माझ्या डोळ्यातनं धोधो पाणी यायला सुरू झालं. आणि त्याच दिवशी ठरवलं मला मनसेत जायचं. सो ही माझी आणि साहेबांची असलेली पहिली, साहेबांना आयुष्यात पहिल्यांदा ते ह्याला मॅरेथॉनला पाहिलं आणि एकदम जवळून साहेबांना जर मी पाहिलं असेल तर खिडकीत बसलेले, गाडीत बसलेले राज ठाकरे आणि असा उभा असलेला मी. मग ते तुम्ही जसं म्हटलात की कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर असं मला वाटतं आम्ही जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडलो आणि साहेबांनी त्यांचा पक्ष वेगळा केला. आणि पक्ष वेगळा केल्याच्या नंतर मग कॉलेजमधले पण जेवढे मित्र होते त्यांनीही निर्णय घेतला साहेबांबरोबर जायचा. मी जिथे राहायचो तिथे जेवढे माझे सहकारी होते, जे आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल माझ्यासोबत काम करतात, आम्ही सगळ्यांनीच एकत्र निर्णय घेतला होता की आम्हाला राजसाहेबांबरोबर जायचं आहे. आणि आमच्या सगळ्यांचाच पहिला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेने दादांवरती टाकलेली पहिली जबाबदारी? मी विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष होतो. अच्छा. आणि तिथून माझ्या कामाला सुरू केली. आणि त्याच्यानंतर मग रेल्वे भरतीचं आंदोलन असेल, मराठी पाठ्यांचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर एअरटेलचं साहेबांनी टेल खेचा म्हणून सांगितली होती. आणि त्यानंतर ठाण्यात झालेलं खक अटॅक असेल, अशी विविध आंदोलनं केली. आज ठाणा स्टेशनला सकाळी जो आंदोलन झालं होतं ते संपूर्ण देशाने पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर आज मराठीत रेल्वेच्या परीक्षा व्हाव्या लागल्या, याचं संपूर्ण श्रेय सन्माननीय राजसाहेबांचं आहे. त्यांच्या आदेशाने आम्ही त्यावेळेला ते आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांना अटक झाली आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण ही आमची सुरुवात होती. मला एक आठवते, तुम्हाला नक्कीच आठवत असेल, वाशी टोल नाक्याचा काहीतरी विषय होता. आणि साहेब हे टोल नाक्यावरून जात असताना तिकडे काहीतरी आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आणि त्यावेळेला साहेबांनी तुम्हाला जवळ येऊन तुमच्या गालावरनं हात फिरवलेला. खारेगाव टोल नाक्यावर ते झालं होतं. आणि तिथे मी होतो, पण ते निलेश चव्हाण म्हणून आमचे आधी शहर अध्यक्ष होते, त्यांच्या पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे डोक्यात लागलं होतं. तर ते त्याला निलेशला साहेबांनी ते केलं होतं. अच्छा, ते माझी थोडीशी ही होती. तर सामान्य कार्यकर्ता ते आज मनसेचे नेते आहेत, 2 जिल्ह्याचे तुमच्याकडे अध्यक्षपद आहे, हे फक्त मनसेमध्ये शक्य होतं? 100% मनसेत शक्य होतं. इतर पक्षात जाऊन त्यांच्या आमदारांची परिस्थिती बघा काय, त्यांच्या नगरसेवकांची परिस्थिती बघा काय, त्यांच्यावरनं बॉर्डरवरनं भांडणं होतात. आमच्याकडे जो उत्तम काम करतो त्यांनी कुठेही जाऊन काम करा. साहेबांचा एक वाक्य आहे जे आम्ही आयुष्यभर आमच्या हिते आणि हिते ठेवलेलं आहे, ते म्हणजे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. सो त्याच्यासाठी काही जागेची गरज नाही. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही आमची भूमिका मांडतो. दादा नेहमी आक्रमक असतात? आता माझ्या सहकार्यांना विचारलं तर ते सांगतील. नाही म्हणजे मी काय, तुम्हाला काय वाटतं की घरातनं निघालो काही ओरडतच निघतो का? नाही, असं एक माणसांचं मन तयार झालंय की साहेबांबद्दल असेल, राजसाहेबांबद्दल, की पाठीमागे तुम्ही राजसाहेबांना कॅमेरासमोर पाहता. राजसाहेब कॅमेराच्या पलीकडे एक उत्तम माणूस आहे. तेच माझा नेक्स्ट प्रश्न होता, साहेबांचा स्वभाव कसा आहे? कारण आम्ही सगळे कॅमेऱ्यामधून बघतो, तुम्ही त्यांना जवळून अनुभवलेलं आहे. तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. मी साहेबांबरोबर काल आमची सभा होती, मेळावा होता. त्याच्या 10 मिनटं आधी मी साहेबांबरोबर आतल्या रूममध्ये आम्ही सगळे बसलो होतो. आणि साहेब अमेरिकेतल्या काही गोष्टी आम्हाला सांगत होत्या. आणि त्यातलं एक उदाहरण साहेबांनी आम्हाला सांगितलं. म्हणाले मी असं सहज बाहेर आलो म्हणाले, तर नितीन सरदेसाईंचा नातू खूप रडत होता. तर साहेब बोलले, मी त्याच्या जवळ गेलो आणि त्या डोक्यावर हात फिरून म्हणलं, काय झालं रे बाबा? तर सरदेसाई साहेब म्हणाले की साहेब कंटाळलाय, खूप कंटाळलाय. तर साहेब म्हणाले त्याला, तुझं रडून झाल्यावर सांग, मला पण थोडंसं रडावं असं वाटतंय. सो असे आमचे राजसाहेब आहेत. सो तुम्ही कॅमेरा समोरच त्यांना पाहू नका, कॅमेराच्या पलीकडे जाऊन एक प्रचंड हुशार, विविध विषयांचा प्रचंड अभ्यास, जगभरातल्या कुठल्याही विषयावर तुम्ही जर राजसाहेबांशी बोलायला सुरू केलं तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो की राजसाहेब त्या विषयावर तुमच्याशी पुढची 5 मिनिटं बोलू शकतात. एवढा दांडगा जगाचा अभ्यास, देशाचा अभ्यास, महाराष्ट्राबद्दल असलेली आपुलकी, पोटतिडकीने मराठी लोकांबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल ते ज्यावेळेला बोलतात ना, त्यावेळेला तुमच्या अंगावर शहारे येतात.
एवढ्या पोटतिडकीने ते मराठी माणूस, मराठी भाषा, महाराष्ट्रातला विकास याच्यावर ज्या वेळेला बोलतात ना, त्यावेळेला तुम्हाला कळेल नाही हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवा आहे, हाच काहीतरी करू शकतो. नाही, राजसाहेबांचं मराठी भाषेवरचं असेल, महाराष्ट्रावरचं असेल, हे प्रेम काय न कोणाला कळण्याइतपत हे नाहीये, सगळ्यांना सर्वश्रुत आहे. अविनाश दादांनी आदिवासी मुलींची लग्न केली होती, ते भावना काय होती त्या पाठीमागची, म्हणजे ती पूर्ण आम्हाला मी ज्या वेळेला सुरुवात केली पालघरमध्ये 2018 मध्ये फिरताना, त्यावेळेला तिथलं कल्चर आणि तिथली संस्कृती, तिथे कशा प्रकारे लोक काम करतात, कशा क्रमाने राहतात, त्यावेळेला एक गोष्ट मला तिथल्या मुलांशी गप्पा मारताना कळली होती की इथे लग्न होत नाही. अच्छा. इथे एखादी मुलगी आवडली की त्या मुलीला टिळा लावून घेऊन जातात आणि ज्या वेळेला परिस्थिती होते त्यावेळेला त्यांचं लग्न करतात. अच्छा. मग त्यावेळेला त्यांच्याकडे 2-2 मुलं पण असतात लग्नाच्या दिवशी. सो अशी त्यांची मुलं, म्हणजे त्या मुलीबरोबर लग्नाला बसताना तिची मुलं पण असायची, अशी तिथली परिस्थिती खरंच आजही आहे. सो अशा वेळेला जर अशी परिस्थिती असतील आणि मुलांची लग्न होत नसतील तर मला असं वाटलं की आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केला पाहिजे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 2700 मुलींची लग्न आम्ही त्या भागात केली आणि भविष्यातही करू. तर खरंच खूप गौरव करण्यासारखं नक्कीच दादांचं काम होतं हे. समाजसेवेबरोबर दादा राजकारणात देखील प्रचंड आक्रमक असतात, ॲक्टिव्ह असतात. दादांची आंदोलनं बघायला गेलं ना तर खळखट्याक, तुम्हाला जसं मी सांगितलं दादांची ओळखच आहे ती. मनसेचं आंदोलन म्हणजे दादांचं आंदोलन असेल, रेल्वे फेरीवाल्यांबद्दल असेल, तर दादा तुम्हाला असं वाटत नाही का की मनसे ज्या वेळेला आंदोलन करतं, ज्या वेळेला मनसे रस्त्यावरती उतरतं तेवढ्यापुरतात ती कारवाई होते, परत ती जैसे ते अशी परिस्थिती निर्माण होते? बघा, आम्ही एखादी गोष्ट लोकांसमोर आणू शकतो, बरोबर आहे, ती मोकळी करून देऊ शकतो, त्याच्यानंतर काम आहे लोकांचं त्यांना कायमस्वरूपी टिकवणं, बरोबर आहे. आम्ही स्टेशनला गेल्यावर आमच्यावर गुन्हे होतात. किती गुन्हे एका तरुण मुलाने घ्यायचे? आमच्याकडे 40-40, 50-50 गुन्हे घेतलेली मुलं आहेत. आम्ही सहज रेल्वे स्टेशनला गेलो ना मी आता, तर लगेच ताबडतोब मला अरेस्ट करतील आणि 37-3-135 कारवाई करतील. सो माझं मत आहे, आम्ही एखादा विषय लोकांसमोर आणून देऊ शकतो, त्याची सुरुवात करून देऊ शकतो, त्याच्यानंतर त्या लोकांचं काम आहे. आता असं पकडा, एखादी ट्रेन आली, एका ट्रेनमधनं 2000 लोक बाहेर पडली, फेरीवाले असतात 50. जर त्या 2000 लोकांमधल्या 100 लोकांनी डेअरिंग केली आणि सांगितलं इथे बसायचं नाही, हा रस्ता मोकळा करा, कुठल्या पोलिसांची गरज आहे तुम्हाला? पण भीती वाटते की समोरचे फेरीवाले अटॅक. समोर 25 आहेत, तुम्ही 100 आहात, एकीने वागलात ना तर एवढी हिंमत कोणाच्यात नाही. तो पण स्वतःला घाबरत असतो की जर मी याला मारला तर मला पण कोणीतरी मारणार आहे. पण बरोबर प्रशासनाची त्यांना साथ असते, खालच्या हातून म्हणू शकतो, टेबला खालून 100% प्रशासनाची साथ असते. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला विरोध हा केला पाहिजे. जर स्वातंत्र्य काळामध्ये हा विचार केला असता की इंग्रज ताकदवर आहेत तर स्वातंत्र्य मिळालं असतं का? नाही, अजिबात नाही. कोणीतरी सुरुवात केली ना त्या गोष्टीची, कोणाला तरी बलिदान द्यावं लागलं ना, आणि म्हणून आज आपण हे स्वातंत्र्य भोगतोय ना. सो तसाच तो भाग आहे, तो लार्ज स्केलवर होता, हा छोट्या स्केलवर आहे. तुम्हाला एखादी गोष्टीतनं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हाला लढा हा उभारावाच लागतो. रेल्वे प्रवासी संघटना किती मोठी आहे, त्यांनी का नाही लढा उभा केला? त्यांनी लढा उभा करायला हवा आहे या सगळ्या गोष्टींचा. बघा, आमचं काम आहे रस्त्यावर खड्डे पडले की त्याच्यावर आंदोलन करणं आमचं काम आहे, त्याचा पाठपुरावा करणं. पण आम्ही रोज सकाळी जाऊन त्या खड्ड्याच्या बाजूला बसू शकणार नाही. हे काम स्थानिक लोकांचं आहे, स्थानिक नगरसेवकाचं आहे, स्थानिक इतर पक्षातल्या नेत्यांचं आहे की तिथे जर खड्डे पडलेत तर ते बुजलेच पाहिजेत. आम्ही टॅक्सेस भरतो ना, टॅक्स नाही भरला तर आमच्या घरावर तुम्ही येता ना पैसे मागायला, बरोबर. तुम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेने ते केलं पाहिजे? नाही तर लोकांनी जनजागृतीतनं ते उभं केलं पाहिजे. आता आंदोलनाचाच विषय काढला तुम्ही, खड्ड्यांच्या मागच्या 1-2-3 दिवसामध्ये तुमचं आंदोलन झालं वसई ते चिंचोटी ते भिवंडी महामार्गावर. तो महामार्ग तर गेल्या बऱ्याच वर्षापासून एक तर त्या घोडबंदरवरती बनत असलेल्या ब्रिजमुळे आणि आता तिथे नवीन कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉन्क्रीट करत असल्यामुळे त्या वसई विरारवाल्यांनी असं झालंय की नक्की पाप काय केलंय. गेल्या 5-6 वर्षापासून नेहमी वसई त्या पालघरच्या लोकांची मला दया येते की मागची 5-7 वर्ष मी पाहतोय, तुम्ही तिथे जर एखादी ॲम्ब्युलन्स काढायची बोलली ना आणि जर पेशंट सिरियस असेल तर जागेवर जाईल, बाहेर येणार नाही. बरोबर. अशी वाईट तिथल्या रस्त्यांची परिस्थिती आहे. त्याच्यावर कितीतरी आंदोलनं केली पण प्रशासन काय तिथनं हालायला तयार नाही. आणि मग एखाद्या आयुक्ताच्या कार्यालयावर आम्हाला एखादं आंदोलन करावं लागतं. जसं लाडकी बहीण योजना आली, शिंदे साहेबांची आवडती योजना, लोकप्रिय योजना असं म्हणून त्यांनी जाहीरपणे बॅनर लावलेत.
तसं तुम्ही एक नवीन नाव दिलं, लाडके खड्डे. कारण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही खरंच जा आणि ठाण्यात कुठेही जा. कालचा जो एक मी एका लोकमतला की कुठेतरी वाचलं, शहापूरवरनं ठाण्यात यायला 6 तास लागले. हो, नाशिक ठाणे रोड एकदम. माझं मत पुन्हा आहे की या महिलांना या पैशांची गरज नाही, यांना चांगले रस्ते द्या. यांच्या अनेकांच्या घरची लोक त्या रस्ते अपघातात आज मरण पावलेले आहेत. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला चांगले रस्ते द्या, तुम्ही आम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्या, आम्ही आमचे पैसे कमवू. पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या चुकीच्या पद्धतीचं आहे. आज खड्डे बुजत नाही. आज ठाण्यात 2.5 वर्ष CM पद आहे. 2.5 वर्ष आम्ही रस्त्याच्या व्यापातनं नाही निघालोय. 2.5 वर्षापूर्वीच इथे आहोत. तेवढीच ट्रॅफिक. आज तुम्ही जर विवियानाच्या बाहेर गेलात तर तुम्हाला CM साहेबांच्या घरापर्यंत आलेली दिसते. 2.5 वर्षापूर्वी पण माझा याच्यावर एक व्हिडिओ आहे आणि आजही तुम्ही जर जाल तर तिथपर्यंतच ट्रॅफिक असते. 2.5 वर्षात काही बदललेलं नाही या देशात, या ठाण्यामध्ये. आमच्या ठाणेकरांचं सुपुत्र म्हणा किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं लहानाचे मोठे झाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यामध्ये. त्या ठाणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये शिंदे साहेब कमी पडतात असं वाटतं तुम्हाला? माझं मत आहे की काही गोष्टींमध्ये चांगल्याही गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये एखाद्या माणसाला दोष देण्यात काही अर्थ नाही ना. पण रस्ते, प्रामुख्याने रस्ते या विषयात ते असफल राहिले हे मान्य करावं लागेल. कारण आम्हाला जे आत्ता दिसतंय ते पुढची अजून 5 वर्ष काही ठाणे रस्त्याच्या ह्याच्यातनं विळख्यातनं बाहेर पडताना दिसत नाही. आम्ही ठाणेकर वसईला निघालो तर वसईची हालत खराब आहे. आम्ही ठाणेकर नाशिकला निघालो तर नाशिकच्या रस्त्याची हालत खराब आहे. आम्ही ठाणेकर पुण्याला निघालो तर पुण्याच्या रस्त्याची हालत खराब आहे. आम्ही ठाणेकर कोकणात निघालो तर कोकणाच्या रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. आम्ही जायचं कुठे आणि कसं हे जरा एकदा जर CM साहेबांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने आम्हाला पटवून दिलं तर आम्ही त्या पद्धतीने. PWD मिनिस्टर जिथले पालकमंत्री आहेत ना, आता रवींद्र चव्हाण हे PWD मिनिस्टर आहेत, ते पालघरचे पालकमंत्री आहेत. आता कशासाठी ठेवलं ते PWD मिनिस्टर? जर तुम्ही ज्या जिल्ह्याचं पालकत्व करता त्या जिल्ह्याचे जर रस्ते नीट नसतील तर सोडलं पाहिजे खरं तर तुम्ही ते पद. मला तर वाटतं रवींद्र चव्हाण साहेब कल्याण मतदारसंघातून येतात. तिकडून कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांची अवस्था बघितलं तर ते घराच्या अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट आहे. पण काय आहे, आपल्याकडे हेच आहे ना, इथं राज ठाकरे हवेत. योग्य माणसाला योग्य खातं दिलं गेलं पाहिजे. चुकीच्या माणसाला चुकीचं खातं दिलं ना की या गोष्टी होतात. मी तेच बोलणार होतो. आता प्रत्येक जण बोलतो की UP-मध्ये जसं योगीराज चालू आहे तसं महाराष्ट्रामध्ये एखादा योगी आदित्यनाथ का जन्माला येत नाही किंवा मुख्यमंत्री राज कधी बघायला मिळेल? एक मिनिट, उत्तर प्रदेशची परिस्थिती खूप वेगळी आहे. योगीने काय उत्तर प्रदेशमध्ये काय झेंडे नाही काढलेत. योगीने उत्तर प्रदेशमधली तिथली जी भाईगिरी आहे ती संपवली. बरोबर आहे. आणि म्हणून ते योगीराज आणि बुलडोजर भाई वगैरे ते सगळं चालू आहे. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रात गुंडगिरी हा प्रकार फार क्वचित काही ठिकाणी, म्हणजे पिंपरीतल्या काही भागामध्ये आहे, मुंबई ठाणे या पट्ट्यात तर फार क्वचित आहे. बरोबर आहे. माझं मत आहे की इथे उत्तम प्रशासक हवा आहे, उत्तम नेतृत्व हवं आहे, ज्यांना विकासाची जाण आहे, जे विजनरी आहेत अशी लोक हवेत. आपल्याकडे कालचं बजेट पाहिलं असेल ते तुम्हाला कळतो की आत्ता आपण 100 रुपये कमवले की 35 रुपये आपण बजेटच्या पाठी घालवतो. याच्यापेक्षा इंग्रज चांगले होते, ते कमी घ्यायचे. बरोबर आहे. पण 35 रुपये दिल्याच्या नंतर आपल्याला सुविधा मिळतात का? तर नाही मिळत. त्या 35 रुपयातले अर्धे पैसे हे लोक अशा घाणेरड्या योजना आणतात की त्याच्यामध्ये यांचं भलं व्हावं, यांनी सत्तेत राहावं म्हणून ते पैसे वाया घालवतात. जसं आता तुम्ही म्हटलात की म्हणजे आपल्याला दिसतं सगळ्यांना ठाण्यामध्ये काय काय प्रश्न आहेत. ह्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा पर्याय म्हणून अविनाश जाधव हे ठाण्यामधून लोकांसाठी पर्याय म्हणून उभे राहतील. हे बघा, माझं पुन्हा मत आहे की तुम्हाला काम करायचं असेल तर निवडूनच यावं लागतं, ही व्याख्या खोटी आहे. बरोबर आहे. आता आमचा आमदार हा कधीही कोणाला दिसत नाही, काही दुःख घेणंच नाही आहे ना, सुखदुःखच नाही आहे ठाण्याला. आमच्यासारखी अनेक तरुण पोरं आहेत जी काम करतात आणि जी काही छोटी छोटी ठाणेकरांची प्रश्न आहे ती सोडवत असतात. मी पुन्हा सांगतो, मी मागची 5 वर्ष जी काही कामं केली आहेत कोविडपासून आत्तापर्यंत, आम्हाला कुठेही आमदार असावं, नगरसेवक असावं असं कधीही वाटलं नाही. लोक सरळ हाताने मदत करतात आणि आम्ही पडलेली प्रश्न ही महानगरपालिकेतनं करून घेतो. पक्षाने जबाबदारी दिली विधानसभेला, जसं आता सोबळावर लढणारच आहात तुम्ही. साहेबांनी मला सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लढतं, तिथेही लढीत. साहेबांनी सांगितल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट करू आणि आम्ही तशी तयारी केली आहे. म्हणजे ठाणे शहर विधानसभेतनं आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. पण समोरचा उमेदवार मुख्यमंत्री नाही, मला वाटतं की मुख्यमंत्री साहेब बाजूच्या विधानसभेमध्ये कोपरी पाच पकडी. मी ठाणे शहर विधानसभेतनं तयारी केलेली आहे
आणि मागच्या वेळेला आम्ही 15,000 मतांनी आमच्याकडनं ही सीट गेली होती, परंतु ह्या वेळेला त्याच्या डबल मताने काढू. भारतीय जनता पक्षाचा एक भपका असतो की नाही आमचंच मतदारसंघ आम्हीच हे करणार. मला वाटतं 2024च्या निवडणुकीला त्यांचा भपका बऱ्यापैकी फुटला आणि जर आम्ही एकटे लढलो तर उरलेला भपका ठाण्यात आम्ही त्यांचा नक्की फोडू, एवढं तर उत्तम आहे. कारण आम्हाला आनंदाची गोष्ट ही आहे की आमच्याकडे तरुणांची साठ आहे. माझ्या मतदारसंघातले जेवढे तरुण मुलं माझ्यासोबत आहेत तेवढी इतर कुठल्याही पक्षासोबत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य धडा शिकवू. मनसेमध्ये जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला तरुणांची साथ आहे, तसं मनसेमध्ये देखील तरुण आकर्षित होतात पूर्ण राज्यभरामध्ये. मग असं मनसेकडे कुठलं केमिकल आहे की ते आकर्षित? अरे केमिकल आमच्याकडे फॉर्म्युलाच आहे राज ठाकरे नावाचा, जो ते रसायनच बनवतात. सो माझं असं मत आहे की ज्यांच्याकडे राजसाहेबांसारखा नेता आहे त्याला काही बाकी कशाची गरज नाही आहे. ती तरुण, आम्ही नेहमी म्हणतो मनसे ही नेते बनवण्याची फॅक्टरी आहे. आज तुम्ही इतर पक्षातल्या विविध लोकांकडे पाहिलं, भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात जास्त लोक स्वतः कोणाचे आहेत? मनसेचे आहेत. प्रवीण दरेकरांपासून कोण होते हे सगळे? ती सगळी मनसेचीच लोक आहेत. आज शिवसेना जमा करते ती लोक कोण आहेत? मनसेचीच आहेत. पण मग असंच होतं की मनसे नेते तयार करते फॅक्टरीमधून आणि ते नेते जेव्हा निवडून येतात त्यावेळेला मग ते आता काही जणांच्या रक्तामध्ये गद्दारी असते, त्याला तुम्ही काय करणार ना? तुम्ही माणसं घडवू शकता, त्यांची मानसिकता नाही बदलू शकत. बरोबर. आता त्यांच्या रक्तात जर गद्दारी असेल तर ते गद्दारीच करणार, आजही करणार, उद्याही करणार, परवाही करणार. ते कुठल्याही पक्षामध्ये, ते कुठल्याही पक्षात जाऊ. आता म्हणजे वसंत मोरेंचाच विषय असेल तर तुम्ही बोलणार असाल त्याच्यावरती, तर काय बोलणार? म्हणजे ते एका पक्षामधून तिकीट, म्हणजे आपला पक्ष सोडला मनसे. तात्याचा एक प्रॉब्लेम होता. तात्याला साहेबांनी खूप वेळा समजवला, तात्याला मी पण खूप वेळा समजवला, पण तात्याला समजायचंच नव्हतं. तुमचे त्यांचे खूप चांगले, माझा खूप चांगला मित्र होता, पण ज्या दिवशी पक्षातनं तो गेला त्या दिवशी माझी आणि त्याची मैत्री कोणामुळे झाली होती? पक्षामुळे. तो पक्षातनं गेला, माझी मैत्री संपली. तात्या जायच्या आधी पण मी तात्याला समजवलं होतं, पण तात्या समजण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे काही त्यांना त्यांचं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अजून काय? पण खरंच पुण्यामध्ये जसं तात्यांनी बोलले होते की आमच्या इथे पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत वगैरे, असं काय आहे पुण्यामध्ये? मी एक तुम्हाला सांगतो, तात्या आणखी एक गोष्ट म्हणाली होती की मला 5 लाख मतं पडतील. हो. किती पडली? खूप कमी पडले. किती? 15,000च्या आसपास. हां, मग हेच आहे ते. तात्या फुगवून सांगतात असतं एवढंच, तर तेच आहे. आणि पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेला पण तुम्हाला ते दिसतं. आता तर त्यांनी पक्षही बदलला, म्हणजे अजून बदलतील. अशा माणसांकडनं जास्त अपेक्षा नाही ठेवायची. दादा आता दहीहंडी येते, दहीहंडीसाठी ठाण्यामध्ये तुमचं नाव कोणी म्हणजे हात धरू शकत नाही, पण दहीहंडीला विरोध कोर्टाकडून होतो, सगळ्याकडून होतो, तरी तुम्ही दहीहंडी ही मोठ्या थराने उभी करता. हो, कारण माझ्या पाठी एक अदृश्य शक्ती होती, त्यांचं नाव आहे राजसाहेब ठाकरे, आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट करतो. सो मला असं वाटतं की हा सण टिकणं खूप गरजेचं होतं. मी नेहमी म्हणतो की ही जी सगळी दहीहंडी थरांमध्ये असणारी बाळगोपाळ हे सगळे गरीब घरातली मुलं आहेत, सर्वसाधारण चाळीत राहणारी मुलं, अशी ही सगळी मुलं आहेत. ह्यांच्यासाठी तो एक दिवस हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. ही मुलं पब बीबला जात नाही, पब संस्कृतीवाली मुलं नाही आहेत. तोच आनंद त्यांना त्या दिवशी मिळतो. त्याच दिवशी ते पबला गेल्याचा त्यांना आनंद मिळतं, वरातीत नाचल्याचा आनंद मिळतं, लग्नाच्या हळदीत नाचण्याचा आनंद मिळतो. तो दिवस महाराष्ट्रातल्या त्या सर्वसाधारण घरातल्या मुलांचा आनंदाचा सुवर्ण दिवस असतो. तर मला असं वाटतं की तो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकावा म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी ती घेतलेली भूमिका होती, आणि त्या भूमिकेवर मी आणि माझ्यासोबत अनेक महाराष्ट्र सैनिक आम्ही चाललो. आणि त्यावेळेला मी असेल किंवा अनेक आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यावेळेला दहीहंडी लावल्या. फक्त एवढंच की ठाण्यात ते मोठ्या स्वरूपात झालं. पण ह्याच बालगोपालांच्या आनंदासाठी अविनाश जाधव यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. काय ना, ज्या दिवशी आमची सत्ता येईल त्यावेळेला ही सगळी गुन्हे निघतील, आणि कोणाला तरी पुढारपण घ्यावं लागतं ना. सो तो पुढारपण आम्ही घेतलं, महाराष्ट्र सैनिकांनी घेतलं. माझ्या एकट्यावर गुन्हे नाही आहेत, अनेकांवर गुन्हे आहेत. आमच्या अभिजित पानसेवर पण त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अनेक माझ्या पदाधिकाऱ्यांवर या सगळ्यांचे गुन्हे आहेत. सो ज्या दिवशी सत्तेत येऊ त्या दिवशी आमचे गुन्हे निघतील, आम्हाला पूर्ण खात्री. यावेळेचं नियोजन कसं आहे दहीहंडीचं? जोरदार आहे. तुम्हाला आताच निमंत्रित करतो की या, पहा डोळ्याने. सन्माननीय राजसाहेब देखील यावेळेला पुन्हा उपस्थित असतील, आणि मी तुम्हाला सांगतो तो दिवस मी स्वतः जगतो. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस तो असतो, कारण हजारो मुलं माझ्या समोर नाचत असतात.
आणि त्यासाठी कोणाला काही पैसे द्यावे लागत नाही. तुम्ही पण असं लहान म्हणजे तरुण वयात मध्ये असता? अरे माझे स्वतःचं गोविंद पथक होतं खूप वर्ष. अच्छा. मी त्या गोविंद पथकाचा अध्यक्ष होतो. 2006 पासून ते 2012-11 पर्यंत माझ्या स्वतःचं गोविंद पथक होतं आणि त्यात असायचो मी दरवर्षी. त्याच्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर आहे दहीहंडीसाठी. 100% दहीहंडी असतील, महाराष्ट्रात होणारे अनेक सण आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला खूप सॉफ्ट कॉर्नर आहे आणि हे सण टिकावेत, हे सण वाढावेत, यांना एक ग्लोबल दर्जा मिळावा अशी आमची नेहमीच अपेक्षा असते. दादा आणखी एक थोडं ग्रामीण भागात जातो मी. बऱ्याच असं आपल्यावरती बोललं जातं, मनसेबद्दल बोललं जातं की मनसे हा पक्ष ग्रामीण भागामध्ये जास्त ॲक्टिव्ह नाही आहे किंवा हे. मी आता पुण्याचा दौरा करून आलो, पुणे ग्रामीणचा, किंवा मी चंद्रपूर, गडचिरोली या भागात सतत जात असतो कारण तिकडची जबाबदारी सन्माननीय राजसाहेबांनी दिली आहे. पालघर हा एक ग्रामीण भाग आहे. आता मला सांगा, हे मी 3 शहरच सांगितली, इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्टिव्ह नाही असं तुमचं मत नाही? हे आहेत बाकी माझं उरलं काय? पश्चिम महाराष्ट्रातला वगैरे आपण विचार पश्चिम महाराष्ट्रात पण आम्ही आमच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही ॲक्टिव्ह आहेत. पण तिथलं गणित हे तिथलं राजकारण हे जातीवर चालतं आणि ज्यावेळेला जातीवर राजकारण चालतं ना, एक तर आमचे साहेब जात ही गोष्ट मानत नाही आणि आम्ही जातीवर जाऊन कुठलं राजकारण खेळू शकत नाही. त्यामुळे काही पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग तसा असेल, परंतु उर्वरित महाराष्ट्रात कोकणात जा. आता कोकण ग्रामीण नाही आहे का? तुम्ही कॅल्क्युलेट कशावर करता मला माहीत नाही आहे. तुम्ही किती आमदार निवडून आले याच्यावर कॅल्क्युलेट करता की ज्या वेळेला लोकांना मदत करायला हात लागतात त्यावेळेला ते हात कॅल्क्युलेट करता. सो आम्ही जर आमदार म्हणून कमी असू, पण ज्यावेळेला लोकांना, कोकणातल्या लोकांना असतील, विदर्भातल्या लोकांना ज्यावेळेला मदतीचे हात लागतात त्यावेळेला त्या हातांच्या स्वरूपात जर पाहाल तर आमची ताकद खूप मोठी आहे. नक्कीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता कुठल्याही संकटात सगळ्यात अगोदर पोहोचतो आणि याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राने पाहिलीत. पुरामध्ये असेल, तुम्ही स्वतः कोकणामध्ये गेला होता त्यावेळी कोकणात पूर आला मी होता. पुन्हा सांगतो, मी एकटा नाही, आमच्या सोबत हजारो महाराष्ट्र सैनिक जे स्वतःच्या घरातल्या वस्तू घेऊन बाहेर पडतात आणि तिथे वाटप करतात. पण मग ते मतदानाच्या वेळेला ते दिसत नाहीत. जे बाळासाहेबांबरोबर सुरुवातीला झालं ते राजसाहेबांसोबत होतं, जे बाळासाहेबांबरोबर नंतर झालं तेच राजसाहेबांबरोबर होणार. या महाराष्ट्रात हिंदुत्वाचा नेता, या देशात हिंदुत्वाचा नेता म्हणून एक दिवस सन्माननीय राजसाहेबांना हा संपूर्ण देश हा एक्सेप्ट करेल. आता हाही तुमच्यावरती आरोप होता की पहिलं मनसेचं ध्येय वेगळं होतं, आता हिंदुत्वाचं ध्येय स्वीकारले असं. आम्ही पहिल्यापासून आमचं रक्तचेक करावं, हिंदूच होतो आम्ही सगळे, त्यामुळे आमचं कधी ध्येय बदललं नव्हतं. जास्तीत जास्त पक्षाचा कलर बदलल्यानंतर फार हे बोलायला लागले. आमचा कलर आधी 40% भगवाच होता, आता तो 100% आम्ही केला ना. सो भाजपा कलर आणि ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका हो. पहिल्या दिवसापासून आम्ही राजसाहेबांना हिंदू हृदय सम्राटच म्हणायचो, आजही हिंदू हृदय सम्राटच म्हणतो आणि भविष्यात संपूर्ण देश त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणेल. त्यांच्याच मुलांनी हिंदुत्व सोडले का असं वाटतं का उद्धव ठाकरे साहेबांनी? बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या मुलांनी जर हिंदुत्व सोडले असं वाटतं का तुम्हाला? आता उरलं काय? त्यांच्या आलेल्या जेवढ्या सीट्स आहेत, तुम्ही जर ही भांडूपची सीट घ्या, ही भांडूपची सीट 5 मतदारसंघात जे पाठी होते शिवसेनेचे उमेदवार ते चेंबूरमध्ये ह्याला जाऊन 1 नंबरला आले, तिथल्या मतांच्या ह्याच्यावरती सीट लागली. अशा अनेक ठिकाणच्या तशा सीट्स आहेत. सो त्यांचं हिंदुत्व आता संपलेलं आहे असं मला वाटतं. कारण मी याच्यासाठी हा बोललो की अबू आझमी सारखा एक बाहेरच्या राज्यातून आलेला नेता इथं तयार होतो, विधानसभेत जातो. परवा दिवशी मातोश्रीवरती जाऊन ते उद्धव साहेबांची भेट घेतली, ते खासदारांनी घेऊन आले त्यावेळेला. त्याच अबू आझमीनी मराठी माणसांना डिवचण्यासाठी एक धमकी देखील दिली होती सभेमध्ये बोलताना त्यांच्या. काय ना, आता त्यांना ते हवंय. यांना एक गोष्ट आता कळाली, आता या लोकांना अबू आझमी सारख्या माणसाला, जे UP बिहारची लोक सन्माननीय राजसाहेबांसोबत यायला सुरू झालेत हिंदू म्हणून, त्यांना तो वाद पुन्हा पेटवायचा आहे भाषेचा. म्हणजे जी ह्याची मतं आहेत UP बिहारची ती त्यांना वेगळी करायची, ती मनसे किंवा हिंदुत्वाच्या पारड्यात पडू नये म्हणून त्यांनी तो टाकलेला एक तुक्का मारलाय. बरोबर आहे. आता त्याचं बळी आम्ही नाही पडणार एवढं नक्की. त्याला काय बडबड करायचं ते करू दे, त्याला उत्तर मराठी माणूस दिले ह्यावेळेला. म्हणूनच मनसेने उत्तर दिलं नाही. मला वाटतं तो थर्ड क्लास माणूस आहे. थर्ड क्लास माणसाला काय तुम्ही उत्तर देणार हो? त्याची लायकी नाही आहे. जो माणूस आता एवढे दिवस त्याला का नाही कैवारी आला, आज निवडणुकीच्या बरोबर 1 महिना आधी त्याला का कैवारी आला? याच्या आधी ज्या वेळेला आम्ही चोपत होतो त्यावेळेला हा बिळात लपला होता.
हां, आणि आज निवडणुकीला बरोबर 2 महिने राहिल्यावर त्याला कळलं की युपी बिहारची जी मतं आहेत ती आता ती लोक राजसाहेबांवर देखील प्रेम करायला लागलेत आणि ती लोक त्यांना कळलं की राज ठाकरेंसोबत राहिलं पाहिजे. हे ज्या वेळेला त्याला कळलं त्यावेळेला अशा स्टेटमेंट द्यायला त्यांनी सुरू केलं. सो माझं मत आहे की जर मारायचीच वेळ आली तर अबू आझमीला मारू, या लोकांना नाही मारणार. दादा, ह्याचबरोबर मुंबईमध्ये आपण टोलचं आंदोलन केलं होतं, मुलुंड आणि ऐरोली टोलवरती. तो प्रश्न मुंबईकरांना आजपर्यंत सुटलेला नाही की मुलुंडवरून ठाण्यावरून जर ऐरोलीला जायचं असेल तर 2 टोल द्यावे लागतात आणि ऐरोलीवरून जर ठाण्याला यायचं असेल तरी 2 टोल द्यावे लागतात. त्याचं गणित अजूनपर्यंत लोकांना कळलं नाही. अजून आम्हाला पण नाही कळलं, त्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागेल. मी तो कळून घेण्याचा प्रयत्न केला होता उपोषणाच्या दरम्यान, पण मला असं वाटतं की यंत्रणा आणि सरकार हे खूप विचित्र प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना समजून घ्यायलाच वेळ जातो आणि त्यांना आता अपेक्षा आहे की 2026ला हे सगळ्या टोलचं टेंडर संपतंय 26मध्ये आणि 2026 नंतर आम्ही टोलमुक्त होऊ अशी अपेक्षा आहे. तुम्ही ज्या वेळेला उपोषण केलेलं त्यावेळेला नक्की झालं काय की त्यावेळेला त्यांनी आम्हाला खात्रीने सांगितलं होतं की आम्ही याच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊ आणि टोलच्या बाबतीमध्ये ज्या काही नियमावली आहे त्यात बदल करू. मला असं वाटतं की माझं गेल्या आठवड्यात साहेबांशी या विषयात बोलणं झालं होतं. सो पुढच्या आठवड्यात वगैरे आम्ही पुन्हा एकदा CM साहेबांना भेटून याच्या बाबतीत योग्य तो ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. दादा, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे. बरोबर आहे. मनोज जरांगे पाटलांनी तो विषय उचललाय. त्याचबरोबर मराठा समाजाची असेल किंवा मराठी समाजाची अस्मिता असलेल्या विशाळगडाचा देखील मुद्दा फार गाजला होता. त्या मुद्द्याला कुठेतरी धर्माचं किंवा जातीचं रंग देताना कुठेतरी दिसतोय का? कारण विशाळगडावरती झालेलं अतिक्रमण हे अतिक्रमण होतं, पण त्याला मध्ये जातीचा रंग. विशाळगडावर झालेलं अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे. बरोबर आहे. तुम्ही त्यांच्यासाठी विविध संस्था नेमल्यात. बरोबर आहे. आमच्या रायगडाची एक पायरी जरी आम्हाला बनवायची असेल ना तर आम्हाला एवढ्या खात्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात ना की त्या परवानग्या घेता घेता ज्यांनी ठरवलं ना की ही बाबा महाराजांच्या गडाची ही पायरी पहिली मी बनवीन तो म्हातारा होईल. बरोबर आहे. आणि एवढं मोठं अतिक्रमण विशाळगडावर उभं राहिलं ते कोणाला दिसलं नाही. महाराजांच्या प्रमुख गडांमधला एक गड आहे ना विशाळगड. बरोबर. मग होऊ कसं शकतं अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात? आणि ज्याने ह्या सगळ्याला विरोध केला, बरोबर आहे, या अतिक्रमण त्यांची भूमिका काय होती की कुठल्याच प्रकारचं अतिक्रमण नको. त्यांनी काय सांगितलं, मस्जिद नको असं नाही म्हणाले ते, कुठल्याच प्रकारचं अतिक्रमण नको, गड मुक्त करा अतिक्रमणातनं. मग त्यात विविध गोष्टी होत्या. आता काही लोकांनी तेवढंच पकडलं, त्याला आम्ही काय करायचो? कारण त्यांची मानसिकता त्याच्याच भोवती फिरते. जेवढी भांडणं होतील, जेवढे मला वाटतं हल्ले होतील, यातूनच त्यांचं राजकारण चालणार आहे. म्हणून त्यांची जी मानसिकता होती ती तिथे फिरली. परंतु ज्यांनी आंदोलनं केली त्या मुलांचं उद्दिष्ट खूप चांगलं होतं. त्यांचं उद्दिष्ट असं होतं की विशाळगडावरचं अतिक्रमण, कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण पूर्णपणे हटलं पाहिजे. मग त्यात हिंदूंचा असो, मुसलमानांचा असो किंवा कोणाचाही असो. तुम्ही देखील स्वतः एक मुंबऱ्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला की मुंबऱ्याचा विषय एक अतिक्रमणाचा मोठा हे झालं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मुंब्रा देवीच्या डोंगरावर जे अतिक्रमण झालं ते एक दिवस जाणार 100% जाणार. काय ना काही नागोबा करत नाही असं काही ना, आणि तो सतत त्या लोकांना घेऊन या अधिकाऱ्यांना घाबरवत असतो आणि त्याच्यातनं त्या गोष्टी सगळ्या घडतात. म्हणजे माझ्याकडे ते पत्र आहेत की ते तोडण्यासाठी पोलिसांकडे परवानग्या मागण्यात आल्या, सिक्युरिटी मागण्यात आली, पोलिसांनी दिली नाही. आता कोणाचा दबाव होता, काय होता, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण एक दिवस मुंब्रा देवीला मी मुक्त करीन एवढं नक्की. पण हिंदुत्वाचं सरकार असताना पोलीस संरक्षण दिलं जात नाही अधिकाऱ्यांना. काय सांगायचं, आमचं दुःख आम्हालाच माहित. दादा, आणखी एक विचारायचं होतं की मराठा आरक्षण मिळेल ह्या सरकारकडून? ह्या सरकारकडून मिळेल की नाही मला माहीत नाही, पण मिळालं पाहिजे. आमच्या मराठा तरुणांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण मला जो काही जे उदाहरणं येतात, काही व्हिडिओज येतात त्या मुलांचे, ते पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट कळतं की हे चुकीचं आहे ना, की हिला जर 90% होते तर तिला तिचा अधिकार मिळाला पाहिजे. तिला जर 92% होते तर तिला तिचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि मग ती मुलगी तिथेच खचते, यार मला 92% आहेत, यार माझा अधिकार आहे. जर 60%ला मिळतं आणि 92%ला नाही मिळत, मग त्या शिक्षण प्रणालीला काय फायदा आहे ना त्या शिक्षण प्रणालीचा. पण बऱ्याच सरकारने मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा मराठा ही आग आहे. बरोबर आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, आम्ही जात
धर्म मानत नाही. आम्ही राजसाहेबांच्या विचाराच्या. तुमचा प्रश्न आहे की तिथल्या तरुणांचं काय, तर तरुणांना जर हा गॅप असेल की 92% ॲडमिशन मिळत नाही आणि 60% मिळत नाही, तर मला असं वाटतं की शिक्षण प्रणालीमध्ये तरी बदल झाला पाहिजे. जो हुशार आहे, ज्याची ती कॅपॅसिटी आहे ती त्याला मिळाली पाहिजे. बाकी मागास जाती आहेत त्यांना आतापर्यंत तशा प्रकारचं शिक्षण मिळालेलं नाही आहे जेणेकरून 90-92% त्यांना मिळतील. सो अशांचा एक विचार तुम्ही एका बाजूला केला पाहिजे, पण सरसकट तो झाला नाही पाहिजे. मग आता असं मनोज जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल झालाय, पहिलेच भरपूर झालेत, पण आता अटक वॉरंट निघाले त्यांच्या एका जुन्या केसमध्ये. जर मनोज जरांगे पाटलांना अटक झाली तर हा विषय मला वाटतं सामोरं जायला पाहिजे. आमच्यावर राजसाहेबांवरही रोज अटक वॉरंट निघत असतात, म्हणून काय रोज आम्ही रस्त्यावर उतरतो का? आज साहेबांना त्या दिवशी दिल्लीतनं युपीतनं पण अरेस्ट वॉरंट होतं. सो कायदा आहे, त्या प्रणालीला कायद्यात आपल्याला सगळं अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. मला वाटत नाही अरेस्ट होईल वगैरे, एवढी काही सरकार महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर असं काही करेल असं वाटत नाही मला. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला सामोरे जावंच लागतं. तो जो एक सिस्टीम आहे ती फॉलो करावीच लागते ना. मनसेने जसा नारा दिलाय की यावेळेला आपण 200 ते 250च्या जागेवरती आपण लढणार आहोत. देव करो आणि मनसेचं सत्ता आली, या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण उचलणार किंवा मराठा समाजाला न्याय देणार. हे बघा, मी मराठा समाजातनं येतो, बरोबर आहे. मला नेहमीच आनंद वाटेल की माझ्या मराठा समाजातली पोरं ही आनंदी, त्यांच्या हक्काची गोष्ट त्यांना मिळाली, तर मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करीन त्या गोष्टीचा. मनसेचं सरकार आलं तर सन्माननीय राजसाहेब अशीच काहीतरी भूमिका घेतील की कोणावर अन्याय होणार नाही. सो मी खात्रीने सांगतो की आमचं सरकार येऊ द्या, अशी आंदोलनं करायची वेळ येणार नाही. नक्कीच त्यांना न्याय मिळेल. नक्कीच त्यांना न्याय मिळेल. रॅपिड फायर प्रश्नाकडे जाईल, 2-4 प्रश्न फक्त. तुम्ही जसं कोकणातून येता, दापोलीमधून. ठाणे हो, ज्याने मला उभं केलं आम्ही त्यांच्यासोबत. दापोलीबद्दल आदर प्रेम आहेच, परंतु ज्या ठाण्याने माझं बालपण पाहिलं, ज्या ठाण्यातल्या गल्ल्यांनी मला मोठं केलं, त्यांनी माझं राजकारण पाहिलं, माझी सुखदुःख पाहिली, तो ठाणे नेहमीच माझ्यासाठी प्रिय असेल. बेस्ट मुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? बेस्ट मला वाटतं बेस्ट विलासराव देशमुख होते. आता चांगला मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने पाहिलेला विलासराव देशमुख. माझा आवडता मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख आहेत. त्यामुळे हे दोन्ही पण नाही. अविनाश दादा, जसं मगाशी म्हटलं की मनसेची लोक निवडून तर येतात, मनसेमधून कार्य करतात, निवडून येतात, पण नंतर ते पक्ष सोडून जातात. दादांचा असा काही विचार आहे नंतर भविष्यात? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत राज ठाकरे. त्यामुळे माझा पक्ष, माझं चिन्ह, माझा उमेदवार राज ठाकरे. आता मनसे स्वतंत्र लढते, पण भविष्यात निवडणुका झाल्यानंतर तर मनसेचं चांगलं मेंबर निवडून आले, उमेदवार निवडून आले, तर ते पुन्हा महायुतीमध्ये जातील सत्ता स्थापनेसाठी वगैरे? सर्व अधिकार सन्माननीय राजसाहेबांचे आहेत. ते जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत जाणार. दादा, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी तुम्हा सगळ्या मनसैनिकांना आणि तुम्हाला देखील, जर तुम्हाला इकडे तिकीट मिळत असेल तर खूप खूप शुभेच्छा. एवढं भारी वाटलं खरं सांगतो मित्रांनो. दादांबद्दल एक अशी समाजामध्ये चित्र आहे की दादा नेहमी आक्रमक दिसतात, कारण ते फक्त कॅमेऱ्यावरती दिसतात. ज्यावेळेला दादा समोर येऊन बसतात, बोलतात, त्यावेळेला दादा किती हळवे आहेत किंवा दादा किती सॉफ्ट आहेत हे तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. त्यासाठी दादांसोबत खूप खूप धन्यवाद, चर्चा केली. दादा, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकांसाठी. धन्यवाद. नमस्ते.